नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञान सागर या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला हा चॅनल सुरू करण्यामागचा एकच उद्देश आहे की शेतीबद्दलची योग्य आणि खरी माहिती सोप्या भाषेत थेट तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे. तर आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण सध्या कापूस बाजारात एक मोठं संकट उभं राहिलं आहे. आणि हे सगळं का आणि कसं घडतंय हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला थेट मुद्द्यावरच येऊया. उणे 1300 रुपये. हो, हीच ती रक्कम आहे जी फक्त एका महिन्याच्या आत आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशातून कमी झाली आहे. विचार करा, प्रत्येक क्विंटल मागे 1300 रुपयांची एवढी मोठी घसरण. आणि याच आकड्यामुळे आज सगळीकडे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तर मग ही नेमकी अडचण आहे तरी काय? म्हणजे जो बाजार काही दिवसांपूर्वी अगदीच स्थिर होता, चांगला होता, तो असा अचानक आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधात का गेला आणि कापसाचे भाव इतके का कोसळले? चला हेच बघूया. हे आकडे बघा. जानेवारी महिन्यात आपला कापूस साधारणपणे 8,500 रुपये प्रति क्विंटलने विकला जात होता. पण फेब्रुवारी महिना उजाडताच हाच भाव थेट 7,200 रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे सरळ सरळ एका क्विंटलमागे 1,1300 रुपयांचं नुकसान. आणि ही घसरण खूप मोठी आहे आणि खूप अचानक झालेली आहे. आणि याचा थेट परिणाम आपल्या लाखो शेतकरी कुटुंबांवर होतोय. अनेक रिपोर्ट्स असे सांगतात की अजूनही जवळपास 20 ते 30% कापूस शेतकऱ्यांच्या घरात तसाच पडून आहे. भाव वाढतील, 4 पैसे जास्त मिळतील या आशेने त्यांनी कापूस थांबवून ठेवला होता. पण झालं उलटंच, भाव वाढण्याऐवजी कोसळले आणि त्यामुळे त्यांचं सगळं आर्थिक गणितच कोलमडून पडलं आहे. आता आपल्या मनात प्रश्न येईल की हे सगळं घडतंय तरी का? बाजारात अचानक असं काय झालं की भाव इतके पडले? चला, यामागचं जे मुख्य कारण आहे ना, ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ही परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी CCI म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल जाणून घ्यावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारची एक कंपनी आहे जी 2 महत्त्वाची कामं करते. एक, जेव्हा बाजारात भाव खूप पडतात तेव्हा ती शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हमी भावाने कापूस विकत घेते. हमी भाव म्हणजे काय? तर सरकारने ठरवलेला कमीत कमी दर, ज्याच्या खाली भाव जाणार नाहीत. आणि तिचं दुसरं काम म्हणजे तिच्या स्वतःच्या गोदामात जो कापसाचा मोठा साठा असतो तो ती बाजारात विकते. आणि खरी गंमत इथेच आहे. जी कंपनी शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच असायला पाहिजे, त्याच कंपनीने जानेवारी महिन्यात स्वतःच्या गोदामांमधला कापूस मोठ्या प्रमाणात बाजारात विकायला सुरुवात केली. आता साहजिकच यामुळे बाजारात कापसाचा पुरवठा अचानक खूप वाढला. आणि हा बाजाराचा एक साधा आणि सोप्पा नियम आहे. आपल्या गावात कसं असतं, जर सगळ्याच शेतकऱ्यांनी एकाच वेळी खूप जास्त कांदे बाजारात आणले तर कांद्याचे भाव आपोआप पडतात की नाही? अगदी तसंच इथे झालं. CCIने बाजारात कापूस आणल्यामुळे पुरवठा वाढला आणि दर खाली आले. याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसला. पण आता खरा पेच बघा कुठे आहे. जी कंपनी बाजारात कापूस विकून भाव पाडत आहे, त्याच कंपनीने जर शेतकऱ्यांकडून हमी भावाने कापूस विकत घेणंच थांबवलं तर काय होईल? हा एकच विचार शेतकऱ्यांची चिंता अजून वाढवणारा आहे. आता खरी गोष्ट आहे वेळेची. कॅलेंडरकडे बघितलं तर एक महत्त्वाची तारीख खूप जवळ आलेली दिसतीये. आणि ही तारीख आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप निर्णायक ठरू शकते. बघा, आजची परिस्थिती काय आहे तर CCIच्या विक्रीमुळे बाजारात कापसाचे भाव कमी आहेत. पण दुसरीकडे 27 फेब्रुवारी ही तारीख जवळ येत आहे. आणि अशी दाट शक्यता आहे की या तारखेनंतर CCI शेतकऱ्यांकडून हमी भावाने होणारी खरेदी पूर्णपणे थांबवू शकते. म्हणजे शेतकऱ्यांकडे जो एक मोठा आधार होता तोच निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसमोर आता एक दुहेरी संकट उभं आहे. पहिला धोका तर हा की CCI खरेदी थांबवेल आणि शेतकऱ्यांचा हमीभावाचा आधारच निघून जाईल. आणि दुसरा धोका आहे आयात शुल्काचा. आता आयात शुल्क म्हणजे काय? सोपं आहे. बाहेरच्या देशातून आपल्या देशात माल आणायचा असेल तर सरकार त्यावर एक कर लावतं. जर हा कर कमी केला तर बाहेरच्या देशातला स्वस्त कापूस आपल्या बाजारात येईल आणि आपल्याकडच्या कापसाचे भाव आणखी खाली येऊ शकतात. तर मग बाजारात एवढी अस्थिर परिस्थिती असताना आपलं नुकसान कमी करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी नेमका काय विचार करायला हवा? कोणते महत्त्वाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतील?
बघा, शेतकऱ्यांसमोर आता 2 मुख्य पर्याय दिसतायत. एका बाजूला आहे 27 फेब्रुवारीच्या आत CCIला कापूस विकण्याचा पर्याय, जिथे हमीभाव मिळण्याची खात्री आहे, एक प्रकारची आर्थिक सुरक्षा आहे. पण यासाठी वेळ खूप कमी उरला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर ही तारीख निघून गेली तर खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागेल. पण तिथे भावाची कोणतीही हमी नसेल आणि व्यापाऱ्यांशी सौदा करण्याची ताकदही कमी होईल, कारण त्यांना माहीत असेल की आता शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाहीये. म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी काही गोष्टी नक्की तपासून बघायला हव्यात. पहिलं म्हणजे CCIमध्ये आपली नोंदणी झाली आहे का हे पक्क करून घ्या. दुसरं, आपल्या जवळच्या बाजारात काय भाव चालू आहे आणि सरकारचा हमीभाव किती आहे याची तुलना करा. तिसरं, स्वतःला विचारा की जर भाव आणखी पडले तर ते नुकसान आपल्याला सहन करता येईल का. चौथं, जर नोंदणी झाली असेल तर हमीभावाने कापूस विकणं हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो का याचा विचार करा. आणि पाचवं, खरेदीची मुदत वाढवून मिळावी यासाठी एकत्रितपणे आवाज उठवता येईल का हेही बघायला हवं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या लाखो शेतकऱ्यांसाठी येणारे काही दिवस खूप महत्त्वाचे, खूप मोठ्या निर्णयाचे आहेत. त्यांना एक अवघड निवड करायची आहे. आत्ता मिळणारा खात्रीचा हमीभाव स्वीकारावा की भविष्यातल्या अनिश्चित बाजारभावाचा सामना करावा. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं की जेव्हा शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असतो तेव्हा सरकारनं एकाच वेळी बाजारात स्थिरता आणायची आणि स्वतःच बाजारात एक मोठा खरेदीदार, विक्रेता म्हणून उतरायचं, या दोन्ही भूमिकांमध्ये संतुलन कसं साधायचं यावर खरंच विचार व्हायला हवा. बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे, त्यामुळे योग्य माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णयच आपलं नुकसान टाळू शकतो. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.